आणि हा माझ्याकडे टॅब आहे. हां. याच्यामध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ हजारो मेसेज दाखवू शकतो विद्यार्थ्यांचे, की जे विद्यार्थी मला मेसेज करून सांगतात की आमच्या बाबतीत असं असं घडतंय. जसं की तुम्ही मगाशी सांगितलं आणि मी तुम्हाला ते विचारणार पण होतो, की एका मुलाचा मेसेज होता मला, की एका अकॅडमीमध्ये मी ॲडमिशन घेतलं. 2 महिने आम्हाला शिकवलं. जसं तुम्ही म्हटलात, की प्रत्येक विषयाला हे वेगळे शिक्षक असले पाहिजेत. पण तिथे सगळे विषय एकच शिक्षक शिकवत होता. आणि कुठेतरी मग स्वतःच्या रानामध्ये भुईमुग काढायला विद्यार्थ्यांना न्या, कुठेतरी मग डबा द्यायला लावा, बायका पोरांना शाळेला सोडायला लावा, असे प्रकार घडतात. मग ह्यासाठी मला विचारायचं होतं तुम्हाला, की हे खरंच असं होतंय का आपले हे विद्यार्थीच असं सांगतात खोटं आता खोटं? कसं आहे माहिती आहे का, ते म्हणले की वावरातला भुईमुग उपटायला लावला, पोरांना शाळेत सोडायला लावलं, घरचे कामं सांगितलं, गाड्या धुवायला लावलं. आता कसं आहे, पोर महिन्याला फ्यावर येतात, बरोबर. 5,000 रुपये मेस हॉस्टेलची फी आहे महिन्याला, समजलं का? आता तो समजा तो 5,000 रुपये बघून इथं राहतोय म्हणलं, त्याला स्वाभिमान आहे का नाही? मी लोकांची कामं का करू, लोकांच्या गाड्या का धू, भुईमुग का धू? आता थांबा, त्याने फक्त सांगितलं तुम्हाला की मी भुईमुग उपटायला लावला, बरोबर का नाही? पण त्याच्या मागं कोणते पण कारण असू शकतं. समजा उदाहरणार्थ तो क्लासला बसला नसेल, ग्राउंडला गेला नसेल, किंवा मोबाईल जमा केला नसेल, ह्याच्यामुळे पनिशमेंट पण दिली असेल काहीतरी. बरोबर हा आहे. पण विचार केला पाहिजे. बरोबर.